नमस्कार. दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी झटपट होणारे पुदिन्याचे पराठे कसे करायचे ते दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात. पुदिन्याचे पराठे करण्यासाठी मी ह्या कपनी 2 कप गव्हाचं पीठ घेतले आणि ह्या कपनी अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे. मूठभर पुदिन्याची पानं घेतलीत. पुदिना मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्यात. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरे, 2 चमचे दही, 2 चमचे तेल, चवीनुसार मीठ लागणार आहे आणि थोडी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली. मी इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये पुदिना घ्यायचा आहे. पुदिना मी खूप सारा घेतलेला आहे. त्यातच जिरे घालूयात, हिरवी मिरची, आलं आणि लसूण घालायचे. अगदी थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. त्यातच मी दहीसुद्धा घातलेलं आहे. हे मिक्सरला बारीक करून घेतलेले. आता आपण पीठ मळून घेऊयात. मी इथे एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये गव्हाचं पीठ काढून घेते. त्यातच आपल्याला बेसन पीठ घालायचे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचे आणि तेल घालायचे आणि आपण जो पुदिना बारीक करून घेतलेला मिक्सरला ते घालायचे. आता ह्यातच थोडं पाणी घालून हेच पाणी मी पीठ भिजवायला वापरणार आहे. मी हाताने हे आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल. ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी पीठ भिजवतो अगदी आपल्याला तसंच पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातले. तेच पाणी मी ह्यामध्ये घालून पीठ हे भिजवून घेणार आहे. मी हे पीठ चांगलं भिजवून घेतलं आहे. आपल्याला असंच भिजवायचं आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता 10 मिनटं मी झाकून ठेवणार आहे. 10 मिनटं झालेली आहे. मी झाकण काढते. आता आपण पीठ पुन्हा एकसारखं करून घेऊयात. मी हाताला थोडं तेल लावून घेतलं आणि पुन्हा सगळं एकसारखं करून घेते. आता आपल्याला पराठा किती लहान मोठा हवा आहे तेवढे आपल्याला त्या साईजचे गोळे तयार करून घ्यायचे. मी असे लहान लहानच पराठे करून घेणार आहे. मी ह्याआधीसुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. मी ह्याच पद्धतीने सगळे उंडे तयार करून घेते. मी असे उंडे करून घेतले. 10 उंडे झालेले आहेत. आता आपण पराठा लाटून घेऊयात. थोडंसं कोरडं पीठ लावायचं आहे आणि हा पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा आपल्याला पातळच लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला जर चपातीसारखी तेल लावून घडी करून पराठा लाटायचा असेल तरी लाटू शकता. मी असाच लाटून घेणार आहे. हा पराठा खायला खूप सुंदर लागतो. चटणी सॉस काही नसेल तरी चालतं, असंचही खूप छान लागतो. पण मी ह्यासोबत पुदिन्याची चटणी केलेली. तुमच्याकडे जर दही नसेल तर थोडा लिंबाचा रस जरी पुदिना बारीक करताना घातला तरी चालेल. पराठा आपला लाटून झालेला आहे. ह्याच पद्धतीने सगळे पराठे मी लाटून घेणार आहे. आता आपण हा पराठा भाजून घेऊयात. मी सगळे पराठे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण हे पराठे भाजून घेऊयात. गॅसवर तवा ठेवला आहे. तवा गरम झाला आहे. आता मी पराठा भाजून घेते. गॅसची फ्लेम मी हाय टू मिडियमवर ठेवलेली आहे. साधारण 2 सेकंद झालेले आहे. लगेचच हा पराठा आपल्याला पलटून घ्यायचा आहे आणि तेल लावायचे आणि दोन्ही साईडनी छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे. पुन्हा पलटून घेऊयात आणि दुसऱ्या साईडला सुद्धा तेल लावून घेऊयात.
हे पराठे भाजायला जास्त वेळ लागत नाही. आपला पराठा भाजून झाला आहे, मी काढून घेते आणि ह्याच पद्धतीने राहिलेले सगळे पराठे मी भाजून घेणार आहे. तयार झाले पुदिन्याचे पराठे. खूप छान झालेले आहे. हे पराठे आपण प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकतो, सकाळी नाश्त्याला करू शकतो. तुम्ही नक्की करून पहा. आपण हे पराठे सॉसबरोबर, दह्याबरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतो. आणि जरी चटणी किंवा दही नसेल तरी असेचही खाल्ले तरी खूप छान लागतात. नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.